हर हर महादेव. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. श्रावण महिना म्हटला की आपल्या मनात सर्वात आधी येतात ते भगवान महादेव, बेलपत्र, शिवलिंगाचा अभिषेक आणि श्रावणी सोमवार. मंडळी, 24 ऑगस्ट 2026 रोजी सोमवार असून महाराष्ट्राच्या अमात पंचांगानुसार हा श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार आहे. 2026 मध्ये महाराष्ट्रातील श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्टला झाली असून 17 ऑगस्टला हा पहिला श्रावणी सोमवार होता आणि 24 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे. म्हणून या दिवसाचे धार्मिक महत्त्व जाणून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 24 ऑगस्टला कोणती तिथी आहे? 24 ऑगस्टला श्रावण शुल्क द्वादशी आहे. मुंबई आधारित पंचांगानुसार सूर्योदयाच्या वेळी शुल्क द्वादशी असून नक्षत्र पूर्वाषाढा आहे. तिथी आणि नक्षत्राच्या समाप्तीची वेळा शहरानुसार बदलू शकतात, म्हणून पूजा, व्रत किंवा पारणाची अचूक वेळ ठरवतात आपल्या स्थानिक पंचांगाचा आधार घ्यावा. श्रावणी सोमवारचे महत्त्व. श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. श्रावणातील सोमवार हा महादेवाच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात, शिव मंदिरात दर्शन घेतात, शिवलिंगावर अभिषेक करतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. श्रावणी सोमवारच्या व्रतामध्ये श्रद्धा, संयम आणि सात्विक आचरणाचा महत्त्व दिले जाते. 24 ऑगस्टला महादेवाची पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करून कपडे स्वच्छ परिधान करा. देवघर स्वच्छ करून भगवान शिव आणि माता पार्वती समोर दिवा लावा. त्यानंतर शिवलिंगावर स्वच्छ पाणी आणि उपस्थित असलेले तीर्थजल अर्पण करा. त्यानंतर श्रद्धेनुसार दूध, दही, मध किंवा पंचामृत अभिषेक करू शकतात. महादेवाला बेलपत्र, फुले नैवेद्य अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावे आणि श्रद्धेने अर्पण करा. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी शिव महिमा स्तोत्र, शिवाष्टक किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप श्रद्धेनुसार करा. उपवास करायचा का? मंडळी, श्रावणी सोमवारला अनेक जण उपवास करतात, मात्र प्रत्येक व्यक्तीचे उपवास करणे अनेक बंधनकारक आहे असे समजू नका. ज्यांना उपवास करणे शक्य आहे त्यांनी आपल्या परंपरेनुसार उपवास करावा. ज्यांना उपवासामध्ये त्रास होतो त्यांनी आरोग्याचा विचार करून सात्विक आहार घेऊन भक्ती करावी. धार्मिक श्रद्धा महत्त्वाची आहे, परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. 24 ऑगस्टला काय टाळावे? या दिवशी शक्यतोवर मांसाहार, मद्यपान आणि तामसिक आहार टाळण्याची धार्मिक परंपरा आहे. तसेच राग, वाद, अपशब्द आणि कोणताही दुखावणारे वर्तन करण्याचा प्रयत्न करा नका. श्रावणी सोमवार हा केवळ उपवास करण्याचा दिवस नसून मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्याची संधी म्हणून पाहता येतो. या दिवशी करा एक सोपा उपाय. सकाळी शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करताना मनात आपली इच्छा किंवा प्रार्थना ठेवा. त्यानंतर 108 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू शकतात. मग महादेवाला बेलपत्र अर्पण करून आपल्या कुटुंबात सुख शांतीसाठी प्रार्थना करा. हा उपाय श्रद्धा आणि भक्ती म्हणून करावा. कोणालाही उपाय केल्याने एखादी गोष्ट निश्चित घडेल अशी हमी समजू नये. महत्त्वाची गोष्ट. 24 ऑगस्ट 2026 रोजी काही पंचांगामध्ये वैष्णव श्रावण पुत्रता एकादशीची नोंद आहे, तर महाराष्ट्रातील सामान्य पंचांग गणनेत 24 ऑगस्टला शुल्क द्वादशी दाखवली आहे. त्यामुळे एकादशीचे व्रत, उपवास किंवा पारण करण्यास असलाच तर शहराच्या पंचांगानुसार विधी, स्थिती, पारसाची वेळ नक्की तपासा. मंडळी, श्रावणी सोमवारचा खरा अर्थ केवळ पूजा किंवा उपवास नाही, तर मनापासून महादेवाचे स्मरण करणे, चांगले विचार ठेवणे आणि आपल्या आचरणात सकारात्मकता आणणे हाच आहे. तर 24 ऑगस्टच्या या पवित्र श्रावणी सोमवारची तुम्ही श्रद्धेने देवाची पूजा करा आणि आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.